नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता. राज्य अधिकारी कर्मचारी व निवृत्त कर्मचारी संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 11/9/2025 रोजी शासन शुद्धीपत्रक निर्गमित. काय आहे पाहू आपण सविस्तर. राज्य अधिकारी कर्मचारी तसेच निवृत्त अधिकारी संदर्भात वित्त विभाग मार्फत दिनांक 11/9/2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन शुद्धीपत्रकानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की सन 2025-26 करिता कार्यरत त्याचबरोबर निवृत्त अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता वैद्यकीय प्रतिपूर्तीची विमा छत्र योजनेच्या नूतनीकरण करिता वित्त विभाग मार्फत दिनांक 18/7/2025 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णयामध्ये विमा छत्र रक्कम 15 लाख रुपये ऐवजी 20 लाख रुपये असे नमूद करण्यात आलेले आहे. सदर शुद्धीपत्रकानुसार 20 लाख रुपये ऐवजी 15 लाख रुपये असे वाचण्याचे शुद्धपत्र निर्गमित करण्यात आलेलं आहे. वय वर्ष 18 ते 35 व 36 ते 45 असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांकरिता विमा छत्र रक्कम मध्ये सदर बदल करण्यात आलेला आहे. विमा हप्ता रक्कम पूर्वीप्रमाणे आहे. केवळ विमा छत्र रक्कम 20 लाख रुपये ऐवजी 15 लाख रुपये करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. सन विमा छत्र नूतनीकरण हे सन 2025-26 या वर्षाकरिता असणार आहे. तर सदर विमा छत्र योजना राज्यातील सरकारी अधिकारी कर्मचारी व कार्यरत व निवृत्त भारतीय सेवेतील अधिकारी यांच्यासाठी असणार आहे. सदर बाबतचा शासन निर्णय पुढील प्रमाणे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.